सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मूक मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। पुतळा बांधणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसंच ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने दर्जेदार पुतळा उभा करावा, अशी मागणी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये 8 महिन्यापूर्वी उभारलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे। माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चाचं नियोजन करून संबंधित तहसीलदारांना ते निवेदन देण्याचं आदेश आदरणीय राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी दिलेले आहेत। त्यांच्या आदेशानुसार आज खेड तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आज तहसीलदार ऑफिसमध्ये सनदशील मार्गाने निवेदन सादर करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो आहे। खरं म्हटलं तर 8 महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा सहजासहजी पडतो, याचा अर्थ असा आहे की ते काम जे आहे ते काम दर्जाहीन आहे, ते दुर्लक्षित करून चालणार नाही। आणि म्हणून ज्याने ठेकेदारांनी ज्यांनी काम केले, जे अधिकारी याला दोषी असतील, जबाबदार असतील, त्यांना शासन करून शासनाने अहोरात्र परिश्रम घेऊन योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा पुतळा त्याच ठिकाणी उभारावा, एक चांगलं स्मारक, दर्जादार स्मारक त्या ठिकाणी उभारावं, अशी आमची या पक्षाच्या वतीनं सरकारकडे मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।